राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. खरं तर समाज माध्यमांवरती किंवा न्यूजवरती तुम्हाला एकच बातमी सध्या बघायला भेटत असेल की अजित पवारांचं बारामती या ठिकाणी भाषणादरम्यान केलेलं वक्तव्य. मला तर मी आता जस्ट बघितलं, माझ्यासमोर ते आली बातमी आणि मला 2 मिनिटांसाठी विचार पडला की नक्की अजितदादा हे शरद पवारांच्या विरोधात आहेत की शरद पवारांचे स्क्रिप्ट असतात येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती. नक्की मदत कोण कोणाला करते त्याचंच काही 2 मिनिटांसाठी कन्फ्युजन झालं नाही. कारण अजितदादांचं काय वक्तव्य होतं बघितलं ना तुम्ही. एका सभेमध्ये बोलताना बोलले की ते त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या एका माणसाला मोक्का लागत होता, मोक्का अंतर्गत कारवाई होणार होती, परंतु अजितदादांनी ते सत्याचा वापर करून ते मोक्का अंतर्गत कारवाई होणार ती थांबवली किंवा बंद कमी म्हणजे होऊ दिली नाही कारवाई. बरं, एवढ्यावर थांबले का अजितदादा? तर अजिबात नाही. अजितदादांनी सांगितलं की बाबा नो, परत असले काही गोष्टी करू नका आणि परत असल्या गोष्टी केल्या तर माझ्याकडे येऊ नका. झालं ते. त्याच्यानंतर बोलले की अमित शहाने आमचं 10,000 करोड 20,000 करोडचं 10,000 करोडचं कर्ज माफ केलं, जे पाठीमागच्या 20 वर्षात कुणी सुद्धा केलं नाही. नक्की अजितदादा पवारां गटा म्हणजे अजितदादांना मला काय म्हणत माहिती का, तुम्ही शरद पवारांची स्क्रिप्ट वाचताय का तुम्ही नक्की फायदा शरद पवारांना होईल असं करताय का तुमच्या महायुतीला फायदा होईल असं भाषण करताय? आणि खरं तर अजितदादांचा स्वभाव हा मोकळा आहे, म्हणजे बोलून जातात ते भाषणामध्ये वगैरे, खूप काही गोष्टी बोलून जातात ते. एकदा धरणावरनं पण त्यांच्याकडनं ते तसे दादा खूप चांगले बरं का, पण धरणावरून ते चुकून जरा ते फ्लो मध्ये निघून गेलं. आता त्या विषय परत काढायचा नाही आपल्याला, परंतु आहेत खूप छान दादा आहेत ते. आणि आज पण दादानी बरोबर महाराष्ट्राला करमणूक करण्यासारखंच एक वाक्य बोललेले की मोक्का अंतर्गत कारवाई सुद्धा आपण राज्य शासन आपल्या हातात असलं आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदी जर देशामध्ये असतील तर 10,000 करोड 50,000 करोडच्या कर्ज देखील माफ होतात. आणि हे गोरगरिबांचा एक हप्ता थटला का ह्यांच्या घरी जप्तीची नोटीस येते. अहो, साधा मोबाईल घेतला एखाद्या हप्त्यावरती त्याचा हप्ता नाही भरला तर मोबाईलवाल्याच्या मोबाईल घेऊन जाते ती. ह्यांच्या आजपर्यंत संपत्ती एखादा हप्ता झाला नाही तो. खरं तर तुम्ही मला कमेंट करून सांगा ना की अजितदादांचं नक्की कोणाची स्क्रिप्ट वाचतायत, ते शरद पवारांची वाचतायत का ते स्वतःचीच वाचतायत ते. जय शिवराय, जय मल्हार.